नमस्कार, मी गौरी किरण. तुम्हा सगळ्यांचं बोलते तारेमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत TTMM म्हणजे तुझं तू माझं मी या सिनेमाच्या टीम सोबत. जय राजश्री. या सिनेमातले दोन मुख्य कलाकार म्हणजे जयू आणि राजू आपल्या सोबत आहेत. मी ओळख करून देते जयू आणि राजूची. जयू म्हणजेच आपला ललित प्रभाकर आणि राजू राजश्री म्हणजे नेहा महाजन आपल्या सोबत आहेत. तुम्हा दोघांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. कसं वाटलं नाव? अरे मस्त आहे, हे फारच इंटरेस्टिंग आहे. जयू आणि राजू मला म्हणतात राजू फिल्म मध्ये सुद्धा. हो का? बर. आणि ललित, पहिलं तर तुझं खूप खूप अभिनंदन. नुकतीच तुझी जी फिल्म रिलीज झाली होती, भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. तुझ्या कामाचंही कौतुक झालेलं आहे. आत्ता ही दुसरी फिल्म रिलीज झाली आहे कालपासून, त्याचे सुद्धा रिव्ह्यू खूप चांगले ऐकायला मिळत आहेत. सो खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि त्या भरात म्हणजे ते प्राणी प्रेमाच्या भरात तू प्राण्यांचा फोटो असणारा शर्ट घालून होतास. आज पर्यटनाच्या प्रेमात तू झाडा फुलांचा निसर्ग प्रेमी काय वाटते? पण हे स्वतः डिझाईन्स करतोस की नाही? हे आवडलेले काही असतात ना, आपण जातो स्ट्रीट शॉपिंग. गिफ्ट्स वगैरे नाही मिळत का अजून तुला? गिफ्ट्स वगैरे मिळतात मला पण नेमकं आज नाही काही. शूज मध्ये हे गिफ्ट्स केलेले. आणि TTMM आलाय आम्हाला भेटायला सगळ्यांना. आम्ही पाहतोय तो सिनेमा. सो सुरुवात मला तीच करायची की TTMM ही खरं तर संकल्पना या आधी ट्रीट बद्दल होती की कुठेही खायला जायचं तुझं तू माझं मी बाबा, याच्या पलीकडे नाही. पण या सिनेमामध्ये ही संकल्पना वेगळ्या रूपात पाहायला मिळते. म्हणजे मी म्हणू शकेन की आत्मशोधाच्या निमित्ताने कदाचित तुम्ही ही संकल्पना वापरताय की लग्नानंतरही काहीतरी, लग्नापेक्षा वेगळं काहीतरी असू शकतं. काय आहे नेमकं TTMM? ऐकायला आवडेल. तुझं तू माझं मी हे आपण करत आलोत आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस. शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, बिल भरताना, वस्तूंच्या बाबतीत हे माझं आहे याला हात नाही लावायचं, हे तुझं आहे तू याला हात नाही लावायचा. पण म्हणजे हेच ना आपलं पुढे आपण कंटिन्यू करतो आपल्या स्पेसच्या बाबतीत की माझी स्पेस आहे, प्लीज मला कोणी सांगू नका मला काय करायचं आहे आणि मला माझं माझं जगू द्या. तर अशी ही स्पेस जेव्हा दोन माणसं एकत्र येतात तेव्हा कितीही नाही म्हटलं तरी ती त्यांच्यामध्ये शेअरिंग येते. तर तुझं तू माझं मी मध्ये नेहमीच एक शेअरिंग असतं किंवा तुझं तू माझं मी हे करण्यासाठी नेहमी दोन माणसं लागतात आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग आपोआपच तयार होतं. आणि तसंच ह्या शेअरिंगबद्दल, या बॉन्डिंगबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आमची ही फिल्म आहे तुझं तू माझं मी. मी आत्मशोध वगैरे जरा वेगळंच वापरलं नाही का? ठीक आहे. आत्मशोध अगदीच बरोबर आहे. कारण आपण जेव्हा तुझं तू माझं मी आणि स्पेस वगैरेच्या गोष्टी सुद्धा करत असतो तेव्हा नेमकं माझं माझं म्हणून काय हे सुद्धा आपण अधोरेखित करत असतो ना. आणि आमच्या दोघांमधलं नाहीच आहे फक्त, तर TTMM हे आमच्या दोन्ही कुटुंब यांच्याबद्दल पण आहे. ते पण एकत्र येतात, त्यांचंही एक शेअरिंग होतं, त्यांचं एक बॉन्डिंग तयार होतं आणि त्याबद्दल ही सगळी फिल्म आहे. तुला मला वाटतं बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला की मग तू खरोखर तसाच आहेस का, तुला फिरायला वगैरे आवडतं का वगैरे. मी तोच प्रश्न विचारते की खरंच तू तसा आहेस का? मला आवडतं फिरायला. मी कुठेही जाऊ शकतो कधी किंवा प्लॅनिंग न करताही फिरायला मला फार आवडतं. तर ती एक गोष्ट कॉमन आहे. नेहा, तुझ्या बाबतीत काय आहे? तुला असं अनप्लॅन्ड फिरायला आवडतं का की तुझं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग नसतं? नाही, मला ॲक्च्युली माझी आवडणाऱ्या गोष्टींची इतकी मोठी रेंज आहे की मलाही नेमकं सांगता नाही येणार की हे म्हणजे राजश्री माझ्यासारखी आहे का. नेमकं मी कोण आहे हे थोडंसं लपवून ठेवणंच इज नाईसर. म्हणजे राजश्री कोण आहे हे जास्त लोकांना रिलेट करता येईल. खरंय. ललित, याच्या आधीच्या सिनेमात सुद्धा सगळी लगीनघाई होती तुझी, वेगवेगळे एक्सपेरिमेंट होते लग्नाला घेऊन. आताच्या या सिनेमात सुद्धा लग्न आणि त्याच्याशी संलग्न गोष्टी की लग्न नाही तर दुसरं काहीतरी करू शकतो. खऱ्या आयुष्यात काय फरक पडलाय? घरचे वगैरे खरंच मागे लागलेत की नाही आता? नाही, माझं स्वतःचं मत म्हणशील तर मी थकलोय किंवा मी खूप याचा आनंद घेतलाय. आता माझं झालं, माझी हौस फिटली, त्यामुळे ते सगळं करून झालेलं आहे. आणि घरच्यांना मी आता असं सांगतो की तुम्हाला जर तुमचा मुलगा असेल, लग्नाचं जर तुम्हाला हे असेल तर याची DVD मी तुम्हाला एक देईन. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा परत पाहिजे आणि तेवढ्यावर समाधान मानून घ्यायचं. माझा एक फंड आहे, मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक वाईट गोष्ट कोणी भेटलं ना की त्याच्याबरोबर सेलिब्रेट करतो आणि तिथेच सोडून देतो. चीअर्स. खऱ्या अर्थाने असा काही एखादा म्हणू शकतो क्षण आलेला आहे का की तुझं दुःख तू काहीतरी सेलिब्रेट केलंस आणि सोडून दिलंस? मला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा. आणि मला असं वाटतं की तेव्हा ना मित्र खूप कामी येतात अशा वेळेस. या फील्डमध्ये येतानाच ना बरंच मी कन्फ्युज्ड होतो, कारण की घरून तेवढा काही सपोर्ट नव्हता आणि नाटक करत होतो, ग्रॅज्युएशन झालं होतं पण त्याच्यातून काही कमाई मिळत नव्हती.
NSD ला मी अप्लाय पण केलं होतं, पण तेव्हा माझं सिलेक्शन नव्हतं झालं. तर तेव्हा मी असं झालं होतं की अरे आता काय. आणि त्यावेळेस मग माझ्या मित्रांनी मला खूप अरे यार ठीक आहे ना, म्हणजे त्याच्याने काही फरक नाही पडत, तू काही शिकतोयस किंवा काय, आपण जे करतोय ते त्याच्यात तसंच आहे किंवा आपल्या संस्थेतही आपल्याला शिकायला मिळतच आहे. आणि त्याच्यानंतर मग मी स्कॉलरशिपची एक्झाम दिली आणि मग ती पास झालो. मग जरा कुठेतरी घरी दाखवायला, मला तोंड दाखवायला एक हे मिळालं की मग मी करू शकतो या क्षेत्रात काम. माझ्या नशिबात की नाही राजयोग आहे. थोबडा बघितलाय का तुझा? आपल्याला वार्ता करायची म्हणे, चल वाट सोड. खऱ्या अर्थाने राजूच्या आयुष्यातला हा राजयोग कसा आहे, सिनेमात कसा बघायला मिळणार आहे? राजश्री जी आहे ती खूप स्वप्न बघतीये की तुला असं घोड्यावर नेणारा राजकुमार घोड्यावर इतकी टिपिकल पण नाहीये आमची राजू. त्यामुळे तिला अगदी असं नाहीये की घोड्यावरनं कोणीतरी येईल आणि असं सगळं. ऍक्च्युली ती जेव्हा म्हणते की माझ्या नशिबात राजयोग आहे, ते सुद्धा ती तिच्या आईला जरा सांत्वन करायला सांगते की आईबाबांची इतकी घाई झाली आहे की हिचं एकदाचं लग्न होऊन जाऊ दे. आणि तिला असं खरंच मनापासून वाटतंय की लग्नाचं काय एवढं, की मला जेव्हा करावंसं वाटेल, मला काहीतरी कोणीतरी आवडेल आणि तो कोणीतरी कसा असेल हे जरा रंगवून सांगण्याकरता ती आईला असं सांगते, अगं माझ्या आयुष्यात की नाही राजयोग आहे, तुला माहिती नाही. पण तुम्हा दोघांनाही काय वाटतं, म्हणजे आजच्या जनरेशनला हा सिनेमा किती रिलेट करतो? कारण जी सिच्युएशन आहे ती कुणाच्या आयुष्यात येतेच. काय वाटतं, किती रिलेट होतं आजच्या? ऍक्च्युली मला असं वाटतं की ज्या अर्थी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इतके लग्नाविषयीचे फिल्म्स आपण बघतोय ना, त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपण एक ऑडियन्स म्हणून सुद्धा हे स्वीकारतोय की काहीतरी वेगळं चाललंय नात्यांमध्ये. त्यामुळे अगेन सिनेमा रिफ्लेक्ट सोसायटी, त्यामुळे अर्थातच हा एक खूप नवीन विचार आहे ज्याच्यामुळे नवीन फिल्ममेकर्सना सुद्धा असं वाटतंय की आपण लग्नाबद्दल आणखीन फाटे किंवा ॲनलाइज करावं. आणि त्यामुळे यंग जनरेशनला हे अगदीच रिलेटेबल आहे. कारण आत्ता कितीतरी माझ्या आयुष्यात असे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना वाटतं की आपण लिव्ह इन राहण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, किंवा थोडे दिवस लिव्ह इन राहू आणि मग आपण लग्न करू, किंवा यु नो. सो असे अनेक दिस इज व्हेरी कॉमन राईट नाउ. तिने तर यंगस्टर रिलेट करू शकतील. कारण कसं आहे की आमचे दोन्ही कॅरेक्टर जे दाखवलेत ते त्यांच्या फ्रीडमवर खूप प्रेम असलेले आहेत, त्यांच्या स्पेसवर खूप प्रेम असलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ठरवू आम्हाला काय करायचं. हे सगळेच आपण आता बघतोय. कुटुंब सगळं रिलेट करू शकेल, कारण ते कुटुंब जे काळजी करणारं आहे की त्यांचं म्हणणं असतं की बाबा रे आम्हाला फक्त काळजी आहे, आमचं काही म्हणणं नाही किंवा आम्ही लादत नाही आहोत. तर असं लादणारं काही कुटुंब नाहीये कुठेच, किंवा असं काही कुठेच असं काही विलनिश कॅरेक्टर नाहीये पूर्ण फिल्ममध्ये की ते काहीतरी कुरघोडी करते किंवा काहीतरी उचापत्या करते, असं काहीच नाहीये. आपणच उचापत्या करतो. हे जे काही कॅरेक्टर ते सगळे असे प्रेमळ आणि ते काळजीपोटीच बोलतात, त्याच्यामुळे ते सगळे रिलेट करू शकणार आहेत. लहान मुलं रिलेट करू शकतील, कारण हिचा भाऊ जो आहे ते कॅरेक्टर जे दाखवलेले. तर प्रत्येक जण कसं बघतंय या सगळ्या गोष्टींकडे, कुटुंबातल्या या सगळ्याच गोष्टींकडे, फक्त लग्न नाही इतर सगळ्याच गोष्टींकडे आपण कसं बघतो त्यानुसार सगळे प्रत्येक माणूस रिलेट करू शकेल. मला वाटतं जो लिव्हिंगचा तो मुद्दा काढला होता त्याच्यावर मला तुमच्या दोघांबरोबर बोलायला आवडेल, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बोलते तारे.